त्या हसण्यामागचं कारण की हे बोलतात की आमचे पती बघ कसं आमच्या पतीने अवतार घेतले, कितीतरी राक्षसांना मारलं, आम्ही सगळं आहे शहरामध्ये, आम्हाला कुठलीच कमी नाही, संपत्ती पण आहे, सगळ्या गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहे, आणि तू मात्र तुझ्या पतीचं कौतुक करते, तुला काय आहे का काय तर जवळ तुझ्या? आणि जेव्हा बघतो आपण त्या वेळेला तो म्हणते आमचे पती मोठे आहे, आमचे पती मोठे आहे, आणि तुझे पती तर फार आमच्याच पतीचे नाव घेतात, म्हणजे भगवान विष्णूचं. ज्या वेळेला बघावा त्या वेळेला तुझ्या पतीच्या तोंडामध्ये राम आहे किंवा विष्णू नारायणाचं नाव आहे. मग हे एकमेकीला खिजवल्यानंतर पार्वती मातेला वाईट वाटतं, आणि लक्ष्मी माता म्हणते नेमकं काय कारण आहे एकदा तूच विचारून घे. आणि मग असं एकमेकांच्या महिलामध्ये बसल्यावर चर्चा जेव्हा होते तेव्हा आपसुकच प्रत्येक महिलांच्या मनामध्ये उत्सुकता असते का आता खरंच आपण विचारलं पाहिजे काय नेमकं असं का होतं की माझे मालक म्हणजे सगळ्या आम्ही म्हणतो देवांचा देव महादेव, आणि हे तर म्हणतात की तुझे महादेव विष्णूचं आमच्या पतीचे नाव घेतात. म्हणून पार्वती माता कैलासावर आल्यानंतर पाहतात भगवान शिव ध्यानस्थ आहेत. भगवान शिव म्हणजे रमता जोगी ध्यानस्थ आहेत. त्यांच्या मुखामध्ये भगवान विष्णूंचा जप आहे, रामाचा जप आहे. त्यावेळेला माता पार्वती बसतात आणि भगवान शिव समाधीमधून कधी उठताय याची वाट पाहत बसतात. एक दिवस 2 दिवस असं 1 महिना होऊन जाते, पण भगवान शिवांची समाधी मात्र निघतच नाही. आणि एकदाच समाधीमधून भगवान शिव उठतात तेव्हा समोर पाहिले तर पार्वती दिसते, आणि पार्वती मातेला पाहून भगवान म्हणतात अरे तू कधी आले इकडे? पार्वती माता म्हणते 1 महिना झाला मी इथेच बसून आहे. म्हणजे काय तुला हवंय आहे का? पार्वती माता म्हणते मला हवं नाही, काहीच नाही पाहिजे, तुमचं काहीच नको, मला फक्त एक प्रश्नाचं उत्तर द्या. मी मागच्या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेकडे गेले होते सहज हळदी कुंकवाला, आणि तिथे गेल्यावर प्रत्येक जण आपापल्या नवऱ्याचं कौतुक करत होते, म्हणून मी तुमचं कौतुक केलं तर सगळेच मला हसले. म्हणजे का बरं हसले? सगळेजण म्हणू लागले की तुझा नवरा स्मशानामध्ये राहतो, तुझ्या नवऱ्याच्या गळ्यामध्ये साप आहे, तुझ्या नवऱ्याच्या हातामध्ये त्रिशूल आहे, अंगावर वस्त्र नाही, गज चर्म, हत्तीचं कातड, अंगाला गुरफटलेला आहे, आणि अंगावर सगळ्या चिता भस्म आहे. सगळे नाव ठेवत होते. म्हणले तेवढं असं नका म्हणले, पण कमीत कमी त्यांनी कोणाचं नाव घ्यावं तर माझ्या म्हणजे विष्णू भगवानचं नाव घेतात, म्हणजे मग श्रेष्ठ कसं ना? नेमकं कोण श्रेष्ठ? भगवान विष्णू श्रेष्ठ की महादेव श्रेष्ठ? म्हणून मला एक विनंती आहे की मला प्रश्न पडला की तुम्ही त्या भगवान विष्णूंचे नाव का घेता, आणि त्यामुळे तुम्हाला
नेमकं मिळते काय? भगवान विष्णूचं नाव घेण्यामध्ये काय आनंद आहे? तेव्हा भगवान शिव सांगतात, स्मित हास्य करतात आणि म्हणतात, पार्वती, भगवान शिव आणि प्रत्यक्ष विष्णू म्हणजे शिव आणि जीव याचं ऐक्य आहे. मी म्हणजेच विष्णू आणि विष्णू म्हणजेच शिव. आमच्यामध्ये देव एक पाहे दोन भगवान शिव सांगतात पार्वती मातेला, आम्ही दोघं म्हणजे वेगळे नाव. मी म्हणजे विष्णू आणि विष्णू म्हणजे मी. तेव्हा पार्वती माता म्हणते, हे तर कोणी पण सांगते, सगळ्यांनाच माहिती आहे, विष्णू म्हणजे भगवान शिव आणि शिव म्हणजे भगवान विष्णू. पण तुमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे फक्त मला कळू द्या. म्हणजे बघते म्हणे बायकांचं, पण मला कसं बोलतात ते. भगवान विष्णू तिकडे गेलं की मग असं बोलता, मला बघून घेते म्हणे. तेव्हा भगवान शिव पार्वती मातेला सांगतात, स्टॉप गप्प बसा. भगवान शिव म्हणतात, अरे पार्वती, तसं पाहिलं तर भगवान विष्णू माझ्यापेक्षा मोठे आहेत. मी तर केवळ त्यांचा शिष्य आहे. ते माझे गुरु आहेत, म्हणजे मला गुरुस्थानी आहेत. आणि इकडे भगवान विष्णूला विचारलं, तुमच्यापैकी श्रेष्ठ कोण? तर भगवान विष्णू म्हणतात, मी भगवान शिवाचा शिष्य आहे. भगवान शिव म्हणजे माझे गुरु. भगवान शिव विष्णूंना गुरु मानतात आणि विष्णू भगवान शिवांना गुरु मानतात. जी